श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण 7वा दिवस अध्याय क्रमांक 44 ते 53. श्री गणेशाय नमः. स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुरदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकवनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तंतरक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कथाटोपीच मालदंडकमंडधर कंडक रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्य बालक विश्वनायक भक्तोत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मामा पाहि मामा पाहि मामा. आता करूया प्रार्थना. जय 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 हरण परस्पर केवल सदा ब्रह्मानंद देतीवर जय 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 पुराण पुरुष लोकपाल सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीश वेदवंदे जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालय भक्ती जनतारे अनंत रूपे नटला से तू अग्नित भवन तू आकाश तू जीवन तू सुंदर पूर्ण चंद्र सूर्य तुझं काही तू विष्णू आणि शंका तू युद्ध तू इंद्र अष्टाधिक पराधी समग्र तुझं रूपे नटला से करतानी करू तुझा हवी आणि होता दाताने देवी तुझं समर्थ निचे जंगमाने स्थिर तुझं व्यापले समग्र तुझं लादिती मध्ये कुठे नसे पाहता अजून निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता निज्ञान तुझं एक विश्व वेदांचा तर्कशास्त्र शास्त्रांचे नाव विष्णू शंकर एक सर कोणते झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवळी आपली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवलं ज्यांनी माता रक्षवी माझसी समर्थ कृपा कटाक्ष दिनानाथ दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आशय दे जे सदैव पापतापदैन्य सर्व जाऊन निर्सून इहलोक्य सुखी दोन्ही परलोक साधना करू दुसरा भवसागर याचे भाव पेरले तीर्थोत्रम निसाचार प्राप्त मजला ते आशा मनुष्य दृष्ण कल्पना निवासना भ्रांती बुलिना ना बोध तुझ्या कृपे किती होणं आपली गुण द्यावे मत सुख साधन अज्ञान निसून तर्क हृदय प्रगटोपे शांती मनी सदाव सुरुथा विमाना नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भाव दुःख येणे असो तुझ्या भजने चित्तो सुरुथा विषयाचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हो हा सुगम दुर्गम जोग हो पंत व्यवहारी वार्तता न पुढे भ्रांतीची तांगी नाही यावी सत्यता सत्य विजय सर्वता अप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबून इतके द्यावे वरदान कृपा करून समर्थ असून या संसारात प्राचीन तव नामाकृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम बदला की करता करू तुझे का स्वामीनाथ माझ्या ठेवार्थ मी पणाची नशीची माझ्या ठेवार्थ मी पणाची नशीची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. एक गायत्री मंत्र. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो 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 यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो 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 यो न प्रचोदयात्। श्री गणपती अथर्वशीर्ष शांति मंत्र ओम भद्रे कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रे पक्षिमाक्षभिर्यजत्रा स्थिरे अंगे तष्टुवासं तनूभिः वेशेम देवहितये ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न स्तर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि त्वमेव केवल कर्तासि त्वमेव केवल झर्तासि त्वमेव केवल हर्तासि त्वमेव सर्वे खलितो ब्रह्मासि त्वं साक्षादात्मसि नित्यं वृत्तमोचमे सत्यमोचमे अवत्वमम अवक्तारम अवष्टोत्तारम अवदातारम अवधातारम अवनौचारनमशिषम अवपचतात अवपुरस्तात अवोत्तरात् अवदक्षिणात् अवचोधरतात अवधरतात सर्वतोमा पाहि पाहि सम्मतात त्वा वाङ्मयस्त चिन्मय त्वमानन्दमयस्त ब्रह्ममय त्वा सच्चिदानन्दो धियोऽसि त्वा प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वा ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदित तत्त्वजायति सर्वजगदित तत्त्वतिष्ठति सर्वजगदित त्वयि लेमेषति सर्वजगदित त्वयि प्रतीति त्वा भूमिरापो नलो नीलो नभः त्वा चत्वारि वाक्पदानि त्वा गुणत्रयातीतो त्वा ध्येयत्रयातीतो त्वा कालत्रयातीतो त्वा मूलधारस्थितोऽसि नित्यं त्वा शक्तित्रयात्मकः त्वा योगिनो ध्यायति नित्यं त्वा ब्रह्मा त्वा विष्णुस्तव रुद्रस्तव मित्रस्तव अग्निस्तव वायुस्तव सूर्यस्तव चन्द्रमास्तव ब्रह्मभूर्स्वरूपं गणाधिपुरमुच्चार्य वर्णाधितदनन्तरम् अनुस्वारात् परतरः अर्धेनुलुसित तारेणं मृदत एदतं मनुस्वरूपं गकार पुरोरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वार छन्दरुतरूपं बिन्दुरुतरूपं नादसन्धानं संहिता सन्ति शेषा गणेश विद्या गणकऋषि निशुद्र गायत्री छंद गणपतीर्थ देवता ओम गंग गणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदंत चतुर्हस्तपाशं कुशधारिणं रदच वरदस्तिर्विभ्राणं मुषकध्वजं रक्तलंबोदर शुभ्रकर्णक रक्तवाससं रक्तगन्धानुक्तांग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानं कपिनदेव जगत्कार्य प्रमुच्यतम् अविर्भूतेचे सृष्टतो प्रकृते पुरुषोत्तरमेव ध्यायति यो नित्यस योगी योगिनव नमो रोत्पते नमो गणपते नमो प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदर एकदंताय
विघ्ननाशी शिवसुताय श्री वरदमूर्ते नमः। ओम भद्रे कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रे पक्षिमाक्षवीर्यजत्रा स्थिरे अंगे तष्टुवासुन् वासतनुभिवेशेम देवहितयादु। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे अम्माशी कृपा करी दाता राहायचे किती दिवस क्रमेले शिवरात्रीचे व्रत आले. समस्त यात्रेशी निघाले माता पिता तंतुकाचे श्री गुरु माझ्या मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपण न येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला. आपण एका राहिला श्री गुरु मठाशी आला. गुरु पुसती तयाशी श्री गुरु म्हणती तयाशी कागा यात्रेशी का तू न गेलासी. तंतुक म्हणे स्वामी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देखत तव पातली शिवरात्र एक माग वद्य चतुर्दशी श्री कृष्ण म्हणती तयाशी समस्त गेली यात्रेशी तू एकलाची राहिलासी. पाशी विनोद श्री पर्वताचा नयन झाकुनी पादुकेंचे दृढ धरी गा वेगेशी ऐसे म्हणून तयाशी मनोवेगे घेऊन गेले. श्री गुरु म्हणती तयाशी कागा भ्रांतपणे पहासी वेगे जावे दर्शनाशी क्षोर स्नान करून या. श्री गुरु ऐसे निरोप देतात शीघ्र गेला स्नान करिता तेथे देखिला माता पिता भ्राता ग्राम लोक सकली कथे पुसती तयाशी कवनी मार्ग आलाशी आमचे भेटी कान घे शीत लपुनी येणे कोण धर्म विनोद असे माता पित्यांशी आम्ही निघालो. 2 प्रहाराशी एक घटिका लागली वाटेशी आता आलो. गुरु समागमे एक हसती मिथ्य म्हणती आम्हा सवेशी आला लपत ऐसी बडी वारे बोलत अपबद्ध म्हणती सकल जन तो कोणा सवे न बोले. शीघ्र स्नान शोर केले पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजेशी. पूजा करिता लिंगस्थानी देखत झाला श्री गुरु मुनी अति विस्मय करून पूजा केली. मनोभावी समस्त लोक पूजा करीत श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक म्हणे चित्ती श्री गुरु राज आपणाची शंकर श्री गुरु पुसती तयाशी ए धवा राहाशी किंवा जाशी. तंतुक विनोदी स्वामी अशी एक नवला देखील. आता समस्त लोक जाऊन देवालया भितारी बैसून पूजा करीत तुमचे चरणी लिंगांना देखो तुमचेच तेथे. श्री गुरु म्हणती एक भक्त सर्वज्ञ ईश्वर पूर्णतः स्नान महिमा असे ख्याता जे महिमा त्रिभुवनी मार्ग वद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वता अशी सांगणे का एक तत्परेशी. श्री गुरु म्हणती तंतुकाते पूर्वी ख्यात किरात देशी क्षण राजा परेसे शूर असे पराक्रमाशी समस्त शत्रू जिंकिले तेने. अनेक एक कुबुद्धी असे पारधी असे करी बहु असे बलाढ्य स्थूल बहु असे चंचल सकल श्रियारत आचार करी बर्वान असे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्याशी एक असे सुलक्षण नाम कुमुद्धती सुशील सगुण पती व्रत मनी करी बहुत चिंता पुरुष आपुला परद्वारता ईश्वर भक्ती करीत असे क्रमिता एके दिवशी पुसू लागले आपुले पुरुषाशी म्हणे प्राणेश्वर परेशी विनतीशी एक असे माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजले कवने परी सांगावे माझे सविस्तारे कोपनाथ करावा प्राणनाथ. राजा म्हणे श्रीयशी पूर्वी पुसले आम्हाशी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपानगरी आपण श्वान योनी जन्मोनी जाणत होतो. तेथे काळक्रमोनी शिवरात्री आली. एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय. समस्त लोक आले पूजा वया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो. दारात विनोद पाहू म्हणत राम मजा देखून आले धावत काष्ट पाशाने घेऊन आपण पोळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धारा मारा म्हणून बोलत मारू लागले. पाशनेसे 3 वेळा पळालो मारतील म्हणून भाऊ भ्यालो. अंगांतर गृही निघालो पूजा देखील तेथे शिवाची द्वार धरुणी समस्त लोक राक्षसे मारले. माझा एक ओढून टाकले सकली शिवलया बाहेर. तेथे पुण्य झाले ज्ञान एके शिवरात्रीचे महिमान म्हणते तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेना. पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वांठाई त्याची वासना त्याची स्वभाव मजा असती असे श्रीयशी सांगितले. पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुनंतर तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुनी म्हणून लागत असे चरणी कृपा करी का. प्राणेश्वर एक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती करीता होतीच उदरभूर्ती. एके दिवशी अवधारी पडिला होता मास गोळा तो तुवा चोचीने धरिला
कवळा उडत गेली आकाशमंडळात. तो दुरूने देखील घारीने पाठी लागली. ते घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस. ते अवसरी श्री पर्वत गिरीवरी दुरून आली धावत. प्राण होता कंटकत श्रमोनी शिखरी तू बेसत. घारी घेऊन मारली चोची घेऊन गेले मास गवळे. तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पूर्ण फळले झाली. तुझ्या राजपत्नी राजा सांगे सतीशी पुढील जन्म सांगो. तुझा आपण राजा सिंधू देशी जन्म पावे ना अवधारी. माझी भार्या तुझी होशी जन्म पावशी शृंजय देशी. तेथे राजापती पवित्र वंशी त्याची कन्या होशी. तिसरा जन्म आपणाशी राजा होईल सौराष्ट्र देशी. तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशी. चौथा जन्म आपणाशी राजा होईल गांधार देशी. तू उपजी मगध कुळेशी. तो माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणाशी राजा होईल अवंत देशी. तू दशाहर्ष राजा कुळी जन्माशी माझी भार्या होशील. तू सहावा जन्म आपणाशी अनंत नाम परियसी ययाती कन्या तू होशी. ते माझी प्राणेश्वरी. सातवा जन्म आपणाशी राजा होईल पांडदेशी. रूप लावण्य मज सरसी नो हे कवर्ण संसारी. ज्ञानी सर्वगुणी होईल सूर्यकांती. ऐसे वदन जैसे रूपे असे मदन. नाम माझे पद्यवर्ण. तू जन्मशी वेदुर्भकुळी. रूप सौंदर्य आगळी तैसी सुवर्णाची पुतळी. चंद्रासारखी मुख कमळ वसुमती असे नाम पावसी. तुझ करी न स्वयंवरेशी दमयंती नाळा जैसी स्वयंवर होईल. तुझं मज देहावसा न होता तुझं होईल सांगता. दिव्य विमानी बेसुनी तत्वता स्वर्ग प्राप्ती जाऊ बळे. गुरु म्हणती तंतुकाशी शिवरात्री पर्वत महिमा ऐसे एक तो श्वान परियेसी. सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर ग्रामी भीमा तीर. पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान. तंतुकमणी स्वामी अशी स्वामी तू माझा चाळवीशी. पूजेशी गेलो मल्लिकार्जुनाशी लिंगस्थानी. तुझं देखील सर्व ठाई तुझी एक झाला असती व्यापक कलेश्वर. संगमनायक एक एक सांगसी. संगमा आम्हा पुढे ऐकून श्री गुरु हसती रे पादुका धरी म्हणती. नयन त्याचे झाकीती. संगमा आले तत्काळी श्री गुरु आले संगमाशी. तंतुकास पाठविले मठाशी. बोलावया शिष्यांशी आपण राहिले संगमात. श्री गुरु आले संगमाशी. मज पाठविले मठाशी. बोलविले शिष्यांशी. राहू पाहते आजी संगामी. मग पुसती तयाशी. तेही सांगितले भरवंशी. आनंद झाला भक्तशी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पक्याने सिद्धनामाधारक संवादे श्री शैल्य शिवरात्र महिमा वर्णन नाम चतुर्श्वारीश्वाध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्ध मुनी. श्री गुरुचरित्र तुम्ही देखील नयने तुमचे भाग्य काय. वनु श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्ध मुनी. श्री गुरुचरित्र तुम्ही देखील नयनी तुमचे भाग्य काय. वानुवदनी परब्रह्म देखील असे मागे कथानक सांगितले. श्री गुरु संगमी राहिले पुढे काय अपूर्व वर्तले. निरोपावे दातर सिद्ध म्हणे नामधारक असे एकवच विस्तारेशी विचित्र झाले रे दिवशी. एकचित्ते पर्यायचा नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुझा पुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला भोवस. निरोप झाला साय असे चंदला परमेश्वरी जवळी जाणे. नाना परी कष्टात स्वप्ने आले अवचिता तुवा जावे त्वरित गाणगा ग्रामस्थानाशी. तिथे असती श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतार वेश धरिला असे नरू तेथे राही होशील उत्तमांगी. असे वदी देवीने निरोपिले. विप्र म्हणे भले केले 6 मास का कष्टविले. तरी तुझी हाती नयेची जन्म जगन्माता तुझा भवानी. तिचा निरोप घेऊन आलो तुझा पाशी टाकून. तू दैवत म्हणून तू जगदंबा म्हणवीशी. आम्हा मनुष्य पाशी पाठवीशी. नाव झाले दैवतपणाशी. भाग्य माझे म्हणत असे पाहिलेची. जरी निरोप देते इतके कष्ट काय असा होत. दुराशा धरली चित्त म्हणून दुःख करी नाना परी. म्हणजे मज बर्वे होणे अथवा आपला प्राण देणे हे जे बोलून निर्वाणे विप्र धरणे. बैसाला सकल भोपे म्हणती तयाशी. आजी स्वप्न झाले आम्हाशी. छळण न करी गा देवीशी. निरोप सरसी जाई वेगी. तू तरी आता नच जाशी. आम्ही निरोप झालो ऐसी बाहेर घालू तुम्हाशी. देवळात येऊन नेदू गाणगा ग्रामाशी. आला मठी पुसो लागला. भक्तजन सांगती त्याला संग मी आहे गुरु मूर्ती. श्री गुरु माले मठात द्विज उभा होता. किंचिंतित भक्तजन सांगती मात विप्र एक आला असे सर्वांगी. असे श्वेत स्वामी दर्शन आलो म्हणत.
श्री गुरु म्हणती, आपण जाणत संदेह रूपे आला असे देवीपासून मनुष्यपाशी येणे काय झाले कार्याशी संदेह करून मानसी कैसा आलासी द्विजवरा म्हणे, स्वामी आपण आता मानतो तुझे दर्शन झालो सुबुद्धी ज्ञाने वेष्टिलो होतो मंद नेने सोय परब्रह्म पाप कर्मी पापी आपण पापात्मा नेने निज गुण पापी सांभाळलो पुन्हा आलो शरण तुझं पाशी आजी माझे कुकर्म गेले परब्रह्मचरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपा सागरा यती राय व्रत बंध विवाह झाल्यावरी व्याधी उद्भवली आपली शरीर श्री राहिली माहेरी स्पर्श नाही शरीर म्हणे आपले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख झाले व परिमित संसार त्यातून निघालो गेलो होतो तुळजापुरी वपस केले अपार माझं म्हणती तू पाप भारा नव्हे तुझं बरवे आता निरोप तुळजा देवी प्रीती तेथे चंदनला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तिथे कष्टलो गेले बहुत नवीची काही उपगत निरोप आला जा म्हणत कृपा मूर्ती तुझ्या पाशी देवता आपण उपगता ती मनुष्य कैसे मज देखी निर्वाणी आलो तुझ प्रति निर्धार केला गण मरणाचा ऐसे करुण वचन 19 गुरु बोलती हसून सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमाशी भरवा संकल्प सांगोनी स्नान करा षटकुळ भुवनी अश्वत्था प्रदक्षिणा करून वस्त्रे टाका दूर त्याची नवे वस्त्रे द्या त्याशी शीघ्र आणा आपण पारणेशी याचा निरोप देते त्याशी दोघे गेले झडकरी स्नान करून बाहेर आला शरीरवर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणाशी शीघ्र जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेशी तेथे टाकीती ती भूमीशी क्षार भूमी होय त्वरित श्री गुरु म्हणती तयाशी तुझी कामना झाली परीयसी सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहे म्हणती पाहता सर्वांग बरवे झाले तव मात्र जंगेशी राहिले पाहता त्याचे मन भ्याले म्हणे स्वामी असे थोडेशी गुरुमूर्ती निरूपी तयाशी तू संशय धरून आलाशी मनुष्य काय करील म्हणून मानसी ते गुणे राहिले थोडे त्याशी असे एक प्रतिकार तू कवित्व सांगावे अपार आमची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझं मग नंदी नामा म्हणे स्वामीशी लिखित ने वाचयाशी कैसे करू मी कवित्वाशी मंदमती असे आपण श्री गुरु म्हणते द्विजाशी मुख उघडी काळी जिवेशी विभूती शिंपी ती तयाशी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणावरी ठेवली माता उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेनता सेवीशी नवे आरणूक मातेचे शोषित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जेथे सुवर्ण मुशी असे कडत दिवस 5 बुधाकार 15 दिवस होय स्थिर एक रस होणी निर्धार तधी मी काय जाणे गुरु नाही पंचत्व मज माशे एक पिंड होय द्वय माशी शिर पाय तिसरे माशी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेज ख प्राण आला तत्कालिक तधी स्मरण कैसे मज 5वे माशी त्वचा रोम 6वे माशी उच्चवास आम्हा 7वे माशी स्तोत्र जिव्हा मेध मच्छा दृढ झाली ऐसे 9 मास कष्टत होतो जननी गर्भात रुधिर विष्ट मूत्रात कष्टोल भारी स्वामी माता भक्षी उष्ण क्षार दुःख होय मजा पार तेने 9 मासवरी माता गर्भी कष्टलो तधी कैसे तुझे स्मरण वेष्टिलो होतो मायावरने स्मरलो नाही तुझे चरण मग योनी मुख जलमलो उपजताची आपणाशी मनुष्य आयुष्य लिहिले ललाटेशी अर्ध गेले वृथा मीशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा 3 भाग केले विशेष का बालयोवान वृद्धापण एका निर्माण झाले तेथे वेळी कष्टनीय धुरंधर बालपणे झालो अपार कष्ट वाढवलं कष्ट भोगित फार वर्षे 12 लोटली तरी कधी तुझे चरण स्मरण मज कैसे गा देवराय कष्टलो मी आजी गुणा पूर्वजन्म नाठवेची 2 भागा उरले आपणाशी मदने व्यापिले शरीराशी कैसा पतंग दीपाशी भ्रमिजेत उन्मत नेने मी गुरुमाता पिता समस्ताचे करी निंदा वार्ता परश्री हरी करी चिंता कुळाकुळ न विचारी ब्रह्मनाते निंदा करी वृद्धांचा चेष्टा करी अपारी मध्ये व्यापिले असे भारी नाठवी तुझे चरण माझं मग वृद्धाप्य आले शरीराशी उभग होय पुत्रांशी श्वासोश्वास कपेशी सदा खोकला होय माझा वय सर्व ही गलित होती केश पांढरे होती त्वरिती दंतहीन श्रवणे एक जेती दृष्टी न दिसे नासिक गळते ऐसा नागा रोग
रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागराकडे करी तुझी विश्वाचा तारक नरवेश त्रिमूर्ती तुझी एक परब्रह्मा श्री गुरुनाथ ब्रह्मदेव आपण देखा दृष्टांतरे लिहिली कपाळी कथेची होय निका श्री गुरुचरणी लागला नंदी नाम श्रोत करिता श्री गुरु संतोषी अत्यंत भक्ताशी याचा निरोप देता कवीश्वर म्हणा याशी जे का शेष होते जंगेवरी ते तत्काळ गेली दुरी नंदी नाम आनंद करी राहिला सेवा करिता देखा सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरुचरित्र ऐसी पर्यायशी कथा करीत कवी भरवशी श्री गुरु सेवेशी राहिला इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विज कुष्ठ परिहारो नाम पंचचत्वारिशो अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 46 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धाशी मागे कथा निरोपिली सी नंदी नामा कवी ऐसे दुसरा अनेकर कवी म्हणून सिद्ध म्हणे नामधारका सांगो तू ते कथा एक आचार्य झाले कौतुका श्री गुरुचरित्र अति गोड हसता दिवशी एका श्री गुरुशी नेले भक्ती एका आपले घरी शोभयनदायक म्हणून नेले आपले ग्रामात हिपरगी म्हणजे ग्रामाशी नेले आपुले श्री गुरुशी पूजा केली तेथे बहुवर्षी प्रारंभ झाला थोर त्या ग्रामशिवाला एक नाम कल्लेश्वर लिंग एक जागृत स्थान प्रख्यात निक तेथे एक द्विजवर सेवा करीन त्या नाम नरहरी लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वर नित्य करी 5 कवित्व समस्त लोक त्याशी म्हणते तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरुशी कवित्वावरी प्रीती गुरुस्मरण करी तू काही त्याशी म्हणे तो नर कल्लेश्वराशी विकिले जिव्हार अन्यत्र देव अपार नरस्तुती मी न करी नित्य पूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमणा ते दिवशी अपरिमाना निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंगाना दिसे श्री गुरु जसे आपण अशी पुसती हर्षे नारावरी तुझी भक्ती नसे कागाव कातसे पूजितोशी षोडोपचारा शिव आपण पूजा करी श्रीरमणे ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला तो द्विज हाची होय सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून याला श्री गुरुपाशी कल्लेश्वर कर्पूर गौर तुझी ओशी जगद्गुरु माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटल तुझे विश्वाचा आधारू शरणागत वस्त्र पंजरू चरण कमळ वास भ्रमरू टाकून आलो अमृत घ्यावा पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीती सहस्र वर्षिणी का तू न पावसी एका अनेक कष्ट करिता ते न करिता तपानुष्ठान आम्हा भेटाला अशी तू निधन झाली अमुची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला श्री गुरु म्हणे तिथं नित्य आमची निंदा करीशी आजी कैसे तुझं मानसी आलाशी भक्ती उपजवणे विप्र म्हणे स्वामी अशी अज्ञान अंधकार आम्हाशी कैसे भेटाल परियसी ज्योतिर्मरण मयन होता स्वप्न अवस्थेत देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर झाले अंतकरण मिळवावे शिष्य वर्गात मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केले त्याने श्री गुरु म्हणते तक्षण आम्ही स्वप्नरूप लोकांशी प्रत्यक्ष आम्ही सतादेखा स्वप्न अवस्थी कवित्व एक येणे भक्ती केले निका स्वप्न वेदोनी समस्त श्री गुरु म्हणते त्याशी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हाशी पूजा करी गा नित्य त्याशी आम्ही तेथे सदा वसो विप्रमाणे स्वामी अशी प्रत्यक्ष दोन्ही चरणाशी काय पूजा कल्लेश्वराशी तेथेही तुम्हाशी म्या देखील तुझी स्वामी कल्लेश्वर त्रिमूर्ती अवतारू हाची माझा सत्य निर्धारून सोडी आता तुझे चरण ऐको ऐसे विनोनी स्वामी अशी आला सवे गाणगापुराशी कवित्व केली बहुवर्षी सेवा करिता राहिला सिद्ध म्हणे नामधारकाशी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले तेथे येणे रीतीशी भक्ती करीती बहुवसा कथा कवीश्वराशी ऐसी सिद्ध सांगे नामधारकाशी पुढील कथा विस्ताराशी सांगे सिद्ध नामधारक इथे श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत वाक्याने सिद्ध नामधारक संवादे नर हरि कवीश्वर वरप्राप्ती नाम षटचत्वारिशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धाशी पुढे कथा वर्तली कैसे ते विस्तारून सांगावे आम्हाशी कृपा करी गा दातारा सिद्ध म्हणे नामधारकाशी म्हणताय कोणी म्हणत ते श्री गुरुचरित्र तुझं होईल पुत्र पौत्र सदा श्री आयुक्त तू होशील गाणगापुरी असे तशी गुरु आपण सण आला दीपवाळी थोरू शिष्य आले 5 घरी आपुले घरी भिक्षेशी सप्त शिष्य बोलावी तिशे एकाहून एक प्रीती असातही जण पाया पडत यावे आपल्या घराशी आपण पुसती समस्त आपण नेऊ म्हणत एकमेकांत झडगती यावे आपुले घराशी आपण पुसती आपला स्वामी म्हणून अशी गुरु म्हणती समस्तांशी येऊ तुमच्या घराची चिंता न धरावी मानसी भाक आमुची घ्या म्हणती ऐसे 19 श्री गुरुवचन विनोद असे 7 जण समस्त विश्वासित येऊन
येऊ म्हणून एक वे करावा भरवसा जवळी बोलवणे एकाशी काने सांगते तयाशी आम्ही तो तुझे घराशी कोणापुढे न सांगावे ऐसे सातही जण देखा समजावणे गुरुनायक पाठवले तेनेची परी एक महाश्चर्य वर्तले एकमेकांना सांगत गेले सातही भक्त श्री गुरु वाले मठात अति विनोद वर्तवला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था कोणी विनोद ती कर जोडून आम्हा सोडून जाता स्वामी तयाशी म्हणते श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाना चित्ती न करावी मणिखांती आम्ही असू येथेची असे बोलता संतोषी जवळी होऊ आली निशी दिवाळीची त्रयोदशी रात्र मंगळ स्नान करावे रूप झाले आपण अपार महिमा नारायण सात ठाई गेले आपण गाणगापुरी ही होतेची ऐसे दीपवाळी झाली समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा तेसेची व्यक्त झाले गोप्य रूपे कोणी नेणे कार्तिक माशी पौर्णिमेशी करावा दीपाराधनेशी समस्त भक्त आले दर्शनाशी गाणगा ग्रामी श्री गुरुजवळ समस्त नमस्कार करीती भेटी 10वे दिवशी म्हणती एकमेकांती विचारती म्हणती आपले घरी गुरु होती समस्त झाले तटस्थ ग्राम लोक त्याशी असत्य म्हणत आमचे गुरु येथेची होते दीपवाळी येथेची केली विस्मय करीती सकल ही जन म्हणते होय हा त्रिमूर्ती अपर महिमा नारायण अवतार होय श्री हरीचा ऐसे नाना परिस्थिती करीत दीपाराधना अतिप्रीती प्रमाण भोजन करविती महानंद भक्तजना श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नामधारका प्रति भूमंडळी झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीची इथे श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूप धारण नाम सप्तचत्वारिशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाने नाम सिद्ध म्हणे नामधारकाशी कथा वर्तली परी ऐसे श्री गुरुचरित्र अति कौतुकेशी परम पवित्र एकपा गाणगापुरी असे त्या श्री गुरु ख्याती झाली अपार होता एक शूद्र नाम त्या पर्वतेश्वर श्री गुरु नित्य संगमाशी जाता असे ती अनुष्ठानाशी मार्गे तो शूद्र परी ऐसे आपुलेशी ती उभा असे श्री गुरु ते नित्य देखून येते धावत शेतातून साष्टांग नमन करून पुनरपी जाय आपले साना माध्यम काळी ठाम मठाशी येता मागोते नमस्कार ती परी ऐसे किती दिवस वर्षे शूद्र भक्ती करीत असे नमन करिता शूद्रशी पुसते श्री गुरु संतोषी कार्य नित्य कष्ट तोशी वाढ पडतोशी येऊन या तुझी मनी काय अवसना सांगितलं त्वरित विस्तारून या शूद्र विनोई कर जोडून शेत आपले पीक व्हावे तुम्हाशी नित्य नमन करिता पीक दिसे अधिक आता पोटरी येतील आता तुमचे धर्मे जीव श्री गुरु आले शेतापाशी पाहुणे म्हणते त्या शूद्राशी सांगेन तुझं एकच जरी एक कशी विश्वास होईल बोलाचं शूद्र विनवी स्वामी असे गुरुवाक्य कारण आम्हाशी दुसरा भाव माझा पाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरोपिती श्री गुरु त्याशी आम्ही जातो संगमाशी परतून येऊ माध्यान्हेशी तव सर्व पिक कापावे असे सांगून शूद्राशी श्री गुरु गेले संगमाशी शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य माझं कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी अशी विनवी त्या खंडोनी द्या वे आपले शेतगत संवत्सरा प्रमाणे देईल धान्य अधिकारी म्हणते त्याशी पिकं झाले बहुत शेताची म्हणून उत्ते मग तोशी अंगीकार न करू जाणं नाना प्रकारे विनवी त्याशी द्विगुण देईन गत संवत्सराशी अंगीकारले संतोषिनी वचनपत्र लिहून घेते आपण हे पत्र घेऊन लोक मिळवणे तक्षणी गेला शेता संतोषिनी कापीन म्हणे वेगेशी कापू आरंभिले पिकाशी श्रीपुत्र वर्जिती त्याशी पाषाण घेऊन श्री पुरुषांशी मारू लागला तो शूद्र समस्ताचे मारे येणे परी पडत आली गावा भितरी आड पडती राजद्वारी पिशे लागली पतीशी संन्याशी यतीश्वराच्या बोले पिक सर्व ही कापले आमचे जीवित्व भाक्षण गेले आणि मास बक्षिलो आम्ही वर जावया मानसे पाठविती नायके शूद्र कवने गती शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीची धान्य तसे ते देईल जरी भीतील अधिकारी तरी देईल आताची घरी गोरे बांधीन त्याचे द्वारी पात्र आपण दिले असे इतके होता शूद्र देखा पीक कापले मनपूर्वक उभा असे मार्गे एका श्री गुरु आले परतून विनोदी तुझं सांगितले तू निर्धारे कापिले म्हणे आमचे वाक्य भले हेची त्याची कामधेनू मज म्हणे तुमचे वाक्य भले त्याची कामधेनू मजा ऐसे कोणी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझी चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सर्व शूद्र असे तेथे आल्या आपल्या घरात प्रति गेला पुसावाय लोक इथे समजता होत असे त्याचे घरी आकांतशी पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमचा ग्रास गेला शूद्र समजता खंपो की न करिता चिंता राहसो की गुरु सोयेने न ती मूर्खी कामधेनू असे वाक्य त्याचे एकमेकांचे सहस्र गुण अधिक लाभ तुम्ही जन स्थिर करांत करण
हानी नव्हे निर्धार पेश गुरुकृपा होय ज्याशी दैन्य कैसे त्याचे त्याशी निधान जोडले आम्हाशी असो नितो शूद्र सांगत असे समस्त राहिले निवांत याचे 8 दिवस क्रमित वायू आला अतिशीत ग्रामीशी पिक नासली समस्त पिती राष्ट्रीचे पिक देखा शीते नासले सकलिका वर्षण पडिला अकाळिका मूळ नक्षत्री पर्यायचा ग्राम राहिला पीक विना शूद्र शेती वाढले दशगुण वाढले यावानाळ सगुण एक एकरा फर गंडेशी ते शूद्र श्री संतोषुनी शेता आली पूजा घेऊन अवलोकी तसे आपुले नयनी महानंद करी तसे येऊन लागे पतीचे चरणी विनोद तसे कर जोडून बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणत असे ऐसे पतीशी विनवणी शेतीची पांडवाशी पूजवणे विचार करीत दोघे जणी श्री गुरु दर्शन जावे आता म्हणून सर्व यतीशी पूजो आली श्री गुरु श्री स्वामी पुसती तयाशी काय वर्तमान म्हणून या नाना प्रकारे पूजा आरती शूद्र श्री करीत अशी भक्ती श्री गुरुचरण श्री गुरु संतोषते अतिप्रीती म्हणते अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सराहून देखा शतगुण झाले धान्य अधिकार शूद्र म्हणत असे एक अधिकार याशी बोलवून शूद्र म्हणे अधिकार याशी पीक गेले सर्व गावाशी रीत दिसत असे कठोराशी आपण देईल अर्ध वाटा गत संवत्सर द्विगुण दोष तुम्हाशी अंगीकृत होय परेसी धान्य झाले बहुवशे शताधिक गुण देखा देईन धर्म अर्ध भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयाशी धर्म हाने केवी करू गुरुकृपा सता तुझोरी पीक झाले बहुता परी नेऊन आपले घरी राज्य करी म्हणा ती त्याशी संतोषीने शूद्र देखा विप्राशी वाटे धान्य अनेक त्याहुनी गेला सकलिका राज वाटा देऊनी इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथाकल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्यान सिद्ध नामधारक संवादे शूद्र वर प्रधान नाम षष्ठ चत्वारिंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 49 श्री गणेशाय नमः नामधारक श्री संगुणी सिद्ध मुनीचे नमन करून विनतसे कर जोडून भक्तिभावे करून या त्रिमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गंगापूर कवन क्षेत्र म्हणून या भूमीवर प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडून तेथे काय कारण वास केला अश्विन वद्य चतुर्दशी दीपावली पर्वणी श्री गुरु म्हणते शिष्याशी स्नान करावे स्त्री स्थळी जे गाया प्रयाग वाराणसीचे चला यात्रे कलत्र पुत्रेशी विप्रमणते श्री गुरुशी आई ती करणे म्हणून या 19 गुरु असती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आई ती चला दावीनं तुम्हाशी असे म्हणून भक्ताशी गेले अमराजा संगमानाशी स्नान केले महाहर्षी शिष्य सहित श्री गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती शिष्याशी महिमा पारा या संगमाशी प्रयाग समान पर्याशी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमराज संगमा मनोहर आहे गंगा यमुना निर्धार आहे तीर्थ बर्वे पर्याय सारिक अष्ट तीर्थे असती याची महिमा असे ख्याती अनेक सांगेन एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्याशी 19 गुरुचे वचन विनोद असती भक्तजन अमराजा नाम कवनापासाव उपत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकी वसुंधरा पराभविले इंद्रपुर समस्त देव पळविले देव दैत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊन प्रबोध ईश्वरा प्रती सांगितला इंद्र म्हणे एक शिवा दैत्य मारिले सकल देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारित दैत्याशी रक्त पडे भूमीशी अखिल राक्षस बिंदूशी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ मारले आमचे देव सकल म्हणून आलो तुझ्या पाशी असे वचन ऐकून ईश्वर प्रज्वला मने निघाला रुद्र घेऊन देते निर्धारणा करावा इंद्र विनवी ईश्वराशी स्वामी माराय देत्याशी जीवन आणावय देवाशी उपाय काही करावा संतोषाने गिरिजा रमण व अमृत वचन उच्चारून घट दिधला तक्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्र राव त्वरित जातसे स्वभाव शिंपवणे समस्त देव उठवले त्या वेळी उरले अमृत घटी होते घेऊन जाता मरणाथे पडली भूमी औचित्य प्रवाह झाला स्थिती परी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी मराच्या नाम त्याची याची दिविधी प्रख्यात झाली अवधार अमृत नदी नाम यशी संगम झाला भीमरस रथेशी सिद्ध तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम याचा संगम महिमा देखा पुढे तीर्थे असे अतिविशेषा तीर्थे अश्वत्थ सन्मुख मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थे स्नान केले मनोरथ पाविजे म्या काम्य कल्प वृक्ष
स्थान अनुपम्य कल्पिले फळ पावी जे कल्पवृक्ष ते पूजोली जावे मग शंकर भुवने संगमेश्वर असे त्रिनेनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वर नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोने जावे मग सोमसूत्राशी सवेची परतुरी वृषभाशी नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्राशी येणे विधी प्रदक्षिणा येसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करू एका ऋषभस्थानाशी येऊन निका अवलोकावे श्रीवाशी वामन हस्ती ऋषण धरुणी तर्जनी अंगुष्ठी शिंगी ठेवून पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय नर पुढे तीर्थे वाराणसी अर्धकोश असे परी असे ग्राम असे नागेशी तेथून उद्भव असे जाण त्याचे असे व्याख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भरद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्ती सर्वसंग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवाशी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिशे दृष्टी जवळी विप्र आल्हादे सर्व काळी देह विसरून हिंडत असे लोक म्हणती पिसायाशी निंदा करीती बहुशी दोघे बंधू असती तयाशी नामे त्याची अवधारा एकाचे नाव असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते केला अवहेर आपण निघाले काशीची ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधूशी म्हणे द्विजयिका नका जाऊ काशीशी विश्वेश्वर असे मज जवळी दाखविने तुम्हा ते तत्काळ याचे करीती लोक सगळी दाखवी म्हणती बंधूजन इतुके अवसारी विप्र गंगा स्नान करीत ध्यानस्थ होतात साक्षात्कारी ईश्वर आला तयाजवळी विनोद तसे शिवाशी आम्हा पाही जे नित्य काशी दर्शन व्हावे विश्वेश्वराशी म्हणून ज्यांनी लागला ईश्वर बोळा चक्रवर्ती प्रसन्नाला प्रतिप्रीती तिसे काशीश्वर निश्चिती मणिकार्जुन कुंड झाले संगम झाला नदी भीमा तीर्थ काशी अतिउत्तम आचार करीती मनोधर्म बंधू ज्ञानी म्हणती मग अशी गुरु म्हणती भक्तजनाशी काशी तीर्थ प्रगटले घ्यायसी संशय न धरावा तुम्ही मानसे वाराणसी प्रत्यक्ष ही गुणे समस्त द्विजोर करीती स्नान दान आचार तेथून पुढे येते गुरुवर सिद्ध सांगे नामधारका पुली भगिनी रत्नबाईशी दोषक असे बहुवशी बोलून त्या समयाशी पुसताती श्री गुरुमुनी एक पूर्व दोष भगिनी तू आलाशी आमचे दर्शनाची पाप तुझे असे गहनी आठव करी मनात एकोणीशी गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळ अज्ञान आपण मूड केवळ इतके ज्ञान कैसे मज श्री गुरु म्हणती तेशी आपुले पाप मज पुसशी वधिले 5 मरच्या राशी नेनाशी खुन धरी अपुली 5 मरचारांचा घात लागले अनेक दोष बहुत ऐसे कोणी पाहे त्वरित श्वेतकुष्ठ झाली दिशी गुरुपुसती दिशी तुझ असती पापराशी पुढले जन्मी भोगीशी तरी कुष्ठ जायला आताची श्री रत्नाबाई विनोदी स्वामीशी उभगले बहुजन्माशी याची काची दर्शनाशी आले मी मुक्त होईल म्हणून इतुकी 19 गुरुमूर्ती रत्नाबाईचा निरोप देती पाप विनाशी जाय त्वरित स्नान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करी ओ इथे स्नान सप्तजन्मीचे पाप भग्न संदेह न धरी ओ अनुमान म्हणून सांगते श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकाशी आम्ही देखील दृष्टीशी स्नान करीत त्रिरात्रीशी कुष्ठ तिची परिहारीले पुढे कोटी तीर्थ देखाशी गुरु दावी ती सकलिका स्नान मात्र होय निका याची आख्यान बहु असे सोम सूर्यग्रहणेशी अथवा संक्रांती पर्वणीशी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेशी स्नान तेथे करावे पुढे तीर्थ रुद्र पाद कथा असे अति विनोद गया तीर्थ समप्रत तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्र तीर्थ अतिविशेष पवित्र केशव देव सानिध्य तत्र पुण्यराशी स्थान असे तया तीर्थे स्नान करिता पतित होती ज्ञानवंत स्थिर होती चक्रांतिका महाद्वारावती समान देखा ग्राम पूर्व भागेशी कल्लेश्वर देव परियसे जैसे गोकर्ण महाबळेशी समान क्षेत्र परियसा अखंड श्रवणमाशी अभिषेक करावा देवाशी दीपाराधना कार्तिक माशी अनंत पुण्य अवधारा मनती समस्त भक्तजन येणे तीर्थाची महिमा स्वामी निरोपिले कृपेने तू पुनीत केले आमाशी अष्टतीर्थे निरोपोन श्री गुरु आले मठस्थान समाराधना करीती भक्तजन महानंद प्रवर्तला इथे श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे महाराजा संगमय गंधर्व पूर्व तीर्थ महिमा निरूपण नामा 49 अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्यापन 6 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारक पुढे अपूर्व एका पूर्वी रजक कथानक तू ते आपण निरोपिले उपजला तुमलेच
यातीत विदुरा नगरी राज्य करीत पुत्र पौत्रेनानंद महानंदी पर्यायचा विशेष भक्ती विप्रवरी तो असे पूर्वसंस्कारी असे देवालय भूमीवरील उपद्रव्य नीती तयाशी त्याचे घर याचे पुरोहित तया राजाचे शिकवित आपण होणे म्लेच्छ जात देवद्विज निंदावे मंतमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करी ती समजता ते देव म्हणती काष्ट वृक्ष पाषाणाशी राजा म्हणे पुरोहिताशी तुम्ही निरोपिले आम्हाशी पणू रेतनू तृण काष्टेशी सर्वेश्वर पूर्ण असे समस्त जातीची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आपतेज वायू रीती आकाशा पावसा व पर्यायचे अनेक तुम्ही म्हणाल ऐसे पूजिते पाषाण देवा सरेशी सर्व ठाईत पूर्व भाषे विश्वात्मा तो एक यश परिपुरोहिताची सांगे राजा विस्तारेशी करी पुण्य बहुवशी विश्वास देव द्विजावरी राजा देखा परी येणे परी होता तया विदुरा नगरी पुढे त्याचे मांडीवर एक स्फोटक उद्भवला नाना परीचे वैद्य रीती तया स्फोटका लेप करीती शमन न हे कवणे रीती महादुःखे कष्ट तसे ऐसे कथा असता वर्तमानेशी गुरु असता गाणगा भुवन विचार करी इथे आपले मनी राजा हो येईल म्हणून या प्रगट झाली महिमा ख्यात पहावा येते म्लेच्छ जाता राता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ पर्याय आले ईश्वर नाम संवर्तरू सिंह राशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोरो यात्रा प्रसंगे जावे जाता म्हणती सर्व शिष्यशी करा आई ती वेगेशी येतो राजा बोलावायशी जावे त्वरित गंगेला येणे परिशी गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती राजा यवना झाली मती पूर्व संस्कारे पर्याय स्फोटकाचा दुखे राजा अपार कष्टला सहज नाना परिचय औषधे निजा करिता तया न होय बर्वे विप्र म्हणते रायशी स्नान बर्वे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेची विनोदार्थ पर्यायच एकोणी विप्रवचन संतोषला राजा आपण निघाले त्वरित तेथून पाप विनाशी तीर्थेशी समस्ताचे राहून ऐकला गेला सस्ता तया स्थाने स्नान करिता तक्षणी आला येथे तेथे राजा देखून तयाशी नमना केले भावीशी दाविताशी स्फोटकाशी म्हणे उपशमय केवी होय कोणी त्याचे वचन सांगत झाला तो विस्तारून महाअनुभवात ते होता दर्शना तुझं भरवे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी स्मोट जन्मोनिया विप्र उदरी अन्योन्य राहतसे आपण असे मधोनंत सकळ श्रियांसवे रमत संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे राहत असे असता वर्तमान ब्राह्मण होता वेश सदनी तेथे आला एक मुनी ऋषभनामा महायोगी तया देखून दोघे जण करीती साष्टांगी नमन भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात बैसू घाली ती पीठ बरे पूजा करीती षोडोपचारे अर्धपाद्य देऊन पुडा रे गंधा अक्षदा लावित असे करून या भोजन केले हस्त प्रक्षालन बर्व फलंग आणून देती तया योगी अशी तयावरी केले शयन तांबूल देती आणून करीत असे पादसेवन भक्तिभावे दोघे जण उदय झाला दिनकराशी संतोषला तो तापसी निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानाशी पुढे तया विप्राशी मरण आले पर्यायचा पिंगला नामे वेशाशी दोघे वंचितो पावली पूर्वकर्मानुबंधेशी जन्म झाला राजवंशी दशार्णववादी पतीच्या कुशी वज्र बाहूचे उदरात तया ब्रह्म वज्र बाहूशी श्रेष्ठ राणी गर्भिणी उद्भवला गर्भ पर्यायचा राज्य समारंभ करीत असे देखून या तिचे सवतीशी क्रोध आला बहुवशी गर्भ झाला पत्नीशी म्हणून झालेला द्वेषमनी सर्पगर आणून दिले सवतीस नायान यत्नी नरळ भेदिले अतिगहनिता राजा ज्येष्ठ श्रीयशी यशापरी राजपत्नी झाली प्रसूती बहुकष्टाने उपजला बाळा ते तनी सर्वांगी रोण माता सुता अशी विष व्यापिले सर्वांगाशी म्हणून अक्रदंती दिवस निशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशी वैद्याशी बोलविती की चिकित्सेशी विचिती द्रव्य व्यापारेशी काही केल्या नवे बर्वे राजा येऊन एके दिवशी पाही आपले श्रीपुत्राशी देखून महाक्लेशी दुःखी करी पर्यायचा आता त्या याशी पाहवायाशी कंटाळा येतो आम्हाशी बर्वे नवे सत्य याशी काय करणे म्हणत असे याते देखत आम्हाशी दुर्वण लागती त्याशी असे हे असती महादोषी याते त्या अर्जुन म्हणत असे राजा म्हणे दूताशी माझे बोल पर्यायशी नेवणे आपले श्रीपुत्राशी अरण्यात टाकावी येणे परिदूताशी राजा सांगे विस्तारूनशी रथ दिला संजोगेशी घेऊन निघाला जडकरी रथावर बेसून येऊन गेला घेऊन गेला महाराणी तेथे जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेवले पर्यायचा माता सुद्धा दोघे जण पिडताती महारवणे कष्टती अन्नोदकविन महारण्य वनात ऐसे महाराण्यात राजश्री असे हिंडता पुढे जाता देखील पंथ गुरे चरती राहणार त्यापाशी जाऊन पुसत असे करुणा वचने गोरक्ष कांते विनवणी मागे उदक कुमार
काशी गोरक्षक म्हणते तेशी जावे तो मंदिराशी तेथे उदक बहु अशी अन्न हे तुते मिळेल म्हणून मार्गे दाखविले हळूहळू जाहे म्हणते राजपत्नी मार्गे क्रमिती गेली त्या ग्रामाशी तेथे म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा कोणी सांगत वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्याकर पुण्यवंत असे नर तुते रक्षिला अपार म्हणून सांगत तिथे ती अशी तुके अवसरी त्या वेश्याची या घरी दाशी होती मनोहरी तीही आली ती जवळ येऊन पुसे ते वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीशी सांगत अत्यंत विस्तारेशी देखून वेशनाथ कृपा करी अत्यंत गेला आपल्या मंदिरात विधले एक गृहतीशी पुसुरी वृत्तांतर वाणिज्य झाला कृपावंत दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तिशी रक्षित असे वर्तता ऐसे की दिवशी प्राण गेला कुमारकाशी प्रलाप करी बहु अशी राजपत्नी पर्याय समोरचे येऊन येता एक क्षणी राजपत्नी पडे धरणी आपली पुरी आठवणी महाशोक करीत असे नाना परी दुःख करीत वृषभ योगी आला त्वरित पूर्वजन्मीचा उपकारार्थ पातला तेथे महाज्ञानी योगी ते देखील वंदिता झाल्या तो आणि अर्थपाद्य देऊन पूजा केली उपचारे त्या समय योगीश्वर पुसे कवन दीर्घ स्वर शोक करीत असे अपार कवन असे म्हणत असे सविस्तार वाणे योगी हाती सांगत झाला वृत्तांत योगेश्वर कृपावंत आला ते जवळी की म्हणे योगी ती अशी मूढपणे दुःख करीसी कवन जन्माला भूमीशी कवन मेला सांग माझ पुते पाच ठाई मिळवून जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही वाया का हो दुःख करीत असे तिनं गुणापासाना उपजती मनुष्य स्वभाव सद्गुण असे देव रजगुण मनुष्य जाना तामस दोचे राक्षस ते जैसा का गुण वसे तैसे पिंड जन्म भासे अधिक स्थिर नव्हेची ऐसे कोणी राजपत्नी करी योगी अशी विनंती आपण अशी झाली ऐसी गती राज्य भ्रष्ट होऊन आले माता पिता बंधुजन सोडून आले मी राणपुत्र होता माझा प्राण भरोसा माझं तयाच झाली ऐसी गती वाचून आपण काय प्रीती मरण व्हावे माझं निश्चिती म्हणून चरणी लागले ऐसे निर्वाण देखून कृपा उपजे योनिया मनी उपकार पूर्व उपकार स्मरणी प्रसन्न झाला त्यावेळी भस्म काढून त्यावेळी लावली प्रेताचे कपाळे झाले त्याचे मुख कमळी प्राण आला पर्याय बालक बैसले उठोरे सर्वांग झाले सुवर्णवर्णी माता सुत दोघे जने वर्ण गेले तत्काळी राजपत्नी पुत्रासहित करी योगी अशी दंडवत ऋषभ योगी कृपावंत आणि भस्म प्रोषित असे तत्काळी का दोघे जणांशी शरीर झाले सूर्य संकाशी शोभामान दिसे ती कैसे दिव्य देह उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वर तैवेळी तिथला वरू तुम्हा नवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव ऐसा प्रसन्न होऊन योगी गेला तक्षणी एका राया एकोमनी सत्पुरुषाचे सन्निधान ऐसे राजा ऐकून नमन करीत आहे क्षणी विनोद असे कर जोडून कोठे असे सत्पुरुष ऐकून राजाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमा तिरी गंगा भुवन असे तेथे परमपुरुष तयापाशी तू जावे दर्शन मात्रे होऊनी वरवे एकोणी राजा भावे निगत झाला त्यावेळी एको भावे राजा आपण निघता श्री गुरु दर्शन प्रयाणांतरी करी प्रयाण आला गंगापुराशी ग्रामी पुसे सकलिकाशी येथे एक तापसी रूप धरी जाण्याची कोठे आहे म्हणून या कोणी न बोलती ताईशी राजा कोपला बोवशी म्हणे आलो भेटीशी दाखवा आपण अशी म्हणत असे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठानस्थानी सती नेक अमराज संगमी मध्यानेक करुणी ग्रामे येतात ती ऐसे कोणी म्लेच्छ देखा समस्त वर्जुनी आपण एका बैसुनी आंदोलिका गेला त्या स्थानाशी दुरुनी देखत अशी गुरुशी चरणी चाले म्लेच्छ परी अशी जवळी गेला पाहावा अशी नमन करून उभा राहायची गुरु म्हणती तयाशी कार्य रंजका कोठे असची बहुत दिवस भेटलाशी आमचा वास दास होऊ नये ऐसे वचन ऐकतो ऐकून म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मराला मनी करी साष्टांगी नमन राजा मनीषी गुरुशी का उपक्षिले आमाशी आलो आपण परदेशी चरण वेगळे केले माझा राजा मनीषी गुरुशी राजस्फोटक आपण अशी व्यथा होत असे प्रयाशी कृपा दृष्टीने पाहावे असे वचन एकोणीशी गुरु खरती असे वदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसतात यवनाशी राजा पाहे स्फोटकाशी नदीसी स्फोटक अंगा सरसी विस्मय करीत असे मानसी पुनरपी चरणी माता ठेवी राजा म्हणे स्वामी अशी तुझे प्रसन्नत्व आम्हाशी राजा पावलो मी संतोषी अष्टऐश्वर्य भोगिले पुत्र पौत्र देखील नाही झालो पूर्ण अंतकरणी आता असे एक मनी ऐश्वर्य माझे अवलोकावे पूर्व माझा जन्म रक्षक रजक स्वामी वचने असे राज्य विशेष पाहुणे देखील नाना सुख उणे एक म्लेच्छ जाती गुरुमनी विचारती पुढे होणार कसे गती कलियुगी असे दुर्जन याती गोप्य
असता पुढे बरवे सहज यावे सिंहस्थाने महातीर्थ गौतमीशी जावे आता भरवशी येथून या गोप्य व्हावे असे मनी विचारून श्री गुरु निघाले संगमावून जात राजा आपले सुखासनी बैसमी प्रीती करून पादुका घेतल्या आपले करी सांगते येत असे चरणचारी श्री गुरु म्हणती अहोरण करी लोक निंदा तुझ करीती श्री गुरु निरोपिते यवनाशी आरोहण करी वारू वेशी दुरी जावे नगराशी निरोप आमचा नको मोडू पाप विनाशी तीर्थाशी भेटी होईल तुम्हाशी येसे म्हणून रायाशी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती चतुर्श्वरी शतकोश देखा राजा पातला दिवसे एका पापविनाशी तीर्थे निका अवलोकित असे श्री गुरुशी विस्मय करी अति मनाशी हरी होण्या लागे चरणाशी विनोदशी भक्तीशी गृहा प्रती यावे म्हणत असे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोतिया तोरण केले गुडिया मखर बांधिले समारंभ करी नगरात बैसून पालखीत आपण चरण चाली चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोक आरते आणि यश समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरुना एका विस्मय करीती सकलिका महाश्चर्य म्हणत ती ऐसा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुख पाय घडी अंथुरती नाना परीची दिव्यंबरे मार्गे अंथुरती पवित्रे वाजती भेरी वाजंतरे राजगृह पातले सिंहासनाने शृंगार केला अधिकाने जगद्गुरु ते नेऊन सिंहासने बैसवले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकाले आपण शिष्य चौघे जण जवळ होते परी ऐसा राजा विनवी स्वामी शांतर पडले श्री चरणाशी राजे केले भोवशी आता द्यावी चरण सेवा ऐसे कोणी गुरु म्हणती आमची भेटी श्री पार्वती तुझे पुत्र राज्य करीती तू यावे भेटीशी ऐसे निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून राज्य विनय चरण धरुणी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू गुरुनाथ ज्ञान होईल असे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेशी स्नान करून गौतमीशी आले गाणगापुराशी आनंद झाला समस्ताशी श्री गुरुचरण दर्शने समस्त शिष्याची बोलविती श्री गुरु त्याशी निरोपी ती प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गोप्य आम्ही यात्रा रूपे श्री पार्वताशी निघालो आता पर्यायशी प्रकट बोल हाशी स्वभावेशी गोप्य रूपे राहू येतेची स्नान अमुचे गाणगापूर येथून नवाचे निर्धार लौकिक मते अवधाराल बोल करी तो श्रीशैल्य यात्रा ऐसे म्हणून शिष्य सांगते झाले श्री गुरुनाथ असे सांगेल नामधारक प्रतिचरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिक अर्थ दाखवायाशी निघाले आपण श्रीशैल्याची कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका इथे श्री गुरुचरित्र सारामृत बनम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सर्व भौम स्फोटक शमन ऐश्वर्य वलोकन नाम पंचशतोम अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पण वस्तू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 51 श्री गणेशाय नमः नामधारक विनय सिद्धाशी मागे कथा सांगितली आम्हाला शिमलेच्या राजाशी श्री गुरुशी नेले होते नगराशी तिथून आले गंगा भुवनात पुढील कथा निरोपा करुणा वचन अमृत घन श्री गुरुचरित्र अत्यंत सिद्ध म्हणे एक वचन कथा असे अतिविशेष एकता जाती सकल दोष चिंतले काम्य पावी जे राजाशी भेटी घेऊन श्री गुरु आले गंगा भुवनी नियोजन करीती आपल्या मने गोप्य राहावे म्हणून या भक्तजन बोळीत चिंता करीता ती बहुत श्री गुरु त्याशी संबोखित राहावी ती अति प्रीती दुःख करीती सकळ जन लागतात श्री गुरुचरणा स्वामी अमृते सोडून केवी जाता यती राया न्यायचे नानापरी विनोदसे हसते झाले श्री गुरुमूर्ती संबोखिती अति प्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही जात असो आम्ही असतो याची ग्रावी नित्य स्नान अमर ज्या संगमे वसो मठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा जो भक्त असती माझा प्रेमी त्याची प्रत्यक्ष दिसू आम्ही अवलौकिक मते अविद्या धर्मे जातो श्रीशैल्य यात्रेशी स्नान प्राप्त स्नान कृष्णतीरी पंचनदी संगम औदुंबरी अनुष्ठान बिंदू क्षेत्री माधामी येतो भीमातटी संगमी स्नान करून पूजा घेई मठी निर्गुणी चिंता न करा अंतकरणी म्हणून या सांगते प्रीती करेन जे जनभक्ती करीती त्यावर आमची अति प्रीती मन कामनात पावे त्वरित ध्रुव वाक्य असे आमचे कल्पवृक्षाचे पूजन यावे आमचे जेथ स्नान पादुका ठेवून निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषी आम्हा प्रति त्रेकाळ करावी आरती भक्तजन जयची ती त्वरित पावे पर्यायचा ऐसे सांगून तयाशी निघाले स्वामी श्री पर्वताशी भक्त पर्वतोनी मठाशी आले चिंतित मनात चिंतित निगती मठात तेथे श्री गुरुनाथ श्लोक झाले विस्मित म्हणती वस्तू स्त्रीमूर्ती दृष्टांत दाखवणे भक्तांशी पातले आपण श्री पर्वताशी पाताळ गंगा तीराशी राहिले स्वामी पर्यायचा शिष्याचे निरोपी अवधारा शिष्याते आसन त्वरित करा जाणे असे पहिलं तीरा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनी आसन केले अति पवित्र घातले गंगेमध्ये पवित्र
श्री गुरु शिष्याशी सांगत जावे, तुम्ही ग्रामाशी लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो, भक्तजना घरी वसतो निर्धार करा मानसे ऐसे भक्त संभोखीने उठले. श्री गुरु तेथून पुष्पांजली वेसून निरूप देती भक्ताची कन्यागती बृहस्पतीशी बहुधान्य नाम संवत्सरेशी सूर्य चाले उत्तर गंतेशी संक्रांती कुंभ पर्यायसा शिशिर ऋतू माध माशी असित पक्ष प्रतिपदेशी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निंदासनी निजानंदी. श्री गुरु म्हणती, शिष्याशी जातो आम्ही निज मठाशी पावता खुन तुम्हाशी प्रसाद पुष्पे पाठवू येईल, पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडित लक्ष्मी वसो तुमच्या घरी अनेक सांगेन एक खुन गायनी करावे माझे स्मरण त्याचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अति प्रीती त्यांच्या घरी अखंडित आपण असे अवधारा व्याधी नसती ज्याचे घरी नसती त्यांचे घरी दारिद्र्य जाय त्वरित धुरी पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी अवधारा एकती चरित्र माझे जरी अथवा वंचे वाचिती जन निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संध्या न धरावा मानसी ऐसे 19 श्री गुरु झाले अदृश्यशी चिंता करीती बहुवशी अवलोकिता ती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाके आले नावे करते ही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखील म्हणून शिष्यवर्गाते मनोहर व्यवस्था सांगती नावे कर म्हणून होतो आम्ही पहिलं तीर तेथे देखील मुनीश्वरा संन्यासी वेशदंड हाती नाम नृसिंह सरस्वती निरोप दिधला आम्हा प्रती तुम्ही सांगितले म्हणून भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांत जात होते. श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला आम्हा तुम्हाशी जावे आपले स्थानाशी सुखी असावे वंशी माझी भक्ती करून या प्रसाद पुष्पे आली या पुष्पे घ्यावी काढून या ऐसे आम्हा सांगून या श्री गुरु गेले अवधारही तुके अवसारी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढून घेते अवधारी सिद्ध म्हणे नामधारक शिष्य बौद्ध गुरु नायका गाणगापुरी असती एका शिष्य गेले आश्रमाशी कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समजत आपुले घरी नांदता त्रिवर्ग आले श्रीपर्वता आपण होतो चौथा सारखे नाम सायमदेव कवीश्वर युग्न पूर्वनंदी नाम नरहरी देख पुष्प घेतले चतुर्वर्णे श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण त्याची पुष्प माझे पूजने म्हणून पुष्प दाखवितली धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साह्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकल अभिष्टे लादले तत्काळी अवधारा श्री गुरुचरित्र एकता लादली सकल अभिष्टता या कारणे एकता समस्त श्री गुरुचरित्र कामधेनुचे पुत्र पौत्री ज्याशी चाड त्याची हे कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विद्य पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षित त्यांचे वंशी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोहर सकल अभिष्ट लादे तुम्हा इथे श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु निजानंद नंदगमन नाम 1 अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनय सिद्ध श्री गुरु निघाले श्री शैलयात्रेशी पुढे कथावरती लिखायची विस्तारायची मज सांगावे सिद्ध म्हणे श्री श्रोतमा काय सांगू गुरु सद्गुरु महिमा आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमानावर श्री गुरु सिद्ध झाले जावयाशी श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनाशी कळाला पर्यायचा तत्काळ समस्त जनाले धावत नर नारी सर्व मिळाल्या बहुत श्री गुरुशी प्रार्थिती अनिकत भक्त श्री पर्वताशी स्वामी का जाता आम्हाशी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण अव्यक्त परिजनाशी सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणाचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन आता कैसे करतील जन म्हणून लोटंगणे घालती पुढे आम्हाशी काय गती आम्ही तरावे कैसे रीती स्वामीचे चरण नौका होती देणे पार उतरत होते तुम्ही भक्ताचा कामधेनु परी कामना पुरवित होता बरी बनून जगलो आजोरी या उपरी आम्ही करावे स्वामी करिता गाणगापूर झाले होते वैकुंठपुरात दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होता होईल हे गुरु समस्त जनाप्रती हास्यवदना करून बोलती तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित येते ऐका आम्ही असतो त्याची ग्रामीण स्थानपान करू राज संगम गोपे रूपे राहिलो
राहतो नियमी चिंता तुम्ही काही तुम्ही न करावी राज्य झाले म्लेच्छर क्रांत आम्ही भूमंडळ विख्यात आमचे दर्शन बहुत येते येऊन सतत पेलतील पेजे तेने प्रजेस होईल उपद्रव्य अदृश्य राहतो यास्तव ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे हो लौकिकांमध्ये कळावयाशी आम्ही जातो शैल्य पर्वताशी चिंतन करावी मानसी ऐसे समजताशी संबोधिले मठे अमुच्या ठेवी तो पादुका पुरवितील कामना एका अश्वत्थ वृक्ष आहे नेका तो सकलिकांचा कल्पतरू कामना पुरविले समस्त संध्याना धरावा मनाचा मनोरथ प्राप्त होईल त्वरित ही आमची मात सत्य जाणा असंगमी करून या स्नान पूजवून या अश्वत्थ नारायण मग करावे पादुकांचे दर्शन मन कामना पूर्ण होईल पादुकांचे धर करून पूजा त्रिकाळ आरती करून या ओझा आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित आहे असे बंद संबोधून जना अध्यंत त्वरित निघाले श्री गुरु राज पे समागमे जे धावले जन त्यांच्याकरिता समाधान शिष्यसहित करून गमन गेले निघून श्री गुरु लोक माघारे परतले समस्त श्री गुरुचे मठाशी आले तेथे समस्त असे श्री गुरु देखील बसले होते आसनी ते सवेची पाहता झाले गुप्त जन मनी परम विस्मित आम्ही सोडून आलो मार्गात तेथे श्री गुरुनाथ देखील याचे दृष्टांत जाऊन जनाशी आपण गेले श्री शैलीशी पावले पाताळ गंगेशी राहिले त्या दिवशी तेथे श्री गुरुची शशी सांगते मल्लिकार्जुनाशी जाऊन शीघ्रगती पुष्पांचे आसन यथाची स्थिती करून निगुती आणावे शिष्य धावले अतिशीघ्र पुत्रांगाथी कुंद कल्हार करवीर बकुळ पंचकम मंदार पुष्पे अपारा आणील त्या पुष्पांचे केले दिवसान ते गंगा प्रवाहरी केले स्थापना त्यावर श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंद बहुधान्य पर संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदेश शुभ दिन बृहस्पती होता कन्या राशीचा उत्तर दिशे होता सूर्यपे शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाग्न करते झाले आम्ही जातो अनंत स्थानाशी तेथे पावलो याची खुणा तुम्हाशी फुले येतील जिनसी तुम्हास तो प्रसाद पुष्पाचे करिता पूजन तुम्ही होईल देव प्रसाद भक्तिभावी करिता जतना राहणं समान म्हणून अनेक एका युक्ती कोण जे कोणी माझी चरित्र गाती प्रीतीने नामा संकीर्तन करीते जे माझा प्रिय गमती फार आमचे चरित्र जे पठन करीते त्याचा लाभते पुरुषार्थ चारी सिद्धी सर्व त्याच्या द्वारे त्यासी परी तिष्ठतील त्याचे नाही माझे भय त्यास लाभेला भल निश्चय पुत्र सहित अष्टैश्वर्य अनुभवोनी निर्भय पावी मुक्ती या कारणे माझा असू द्या विश्वास सुख पावाला भाऊ असे असे सांगून शिष्य गुरु देतून अदृश्य झाले शिष्य लोक होती संगंगित तो दृश्य न देखील श्री गुरुनाथ बहुत होऊन चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले तो क्रिया नाला नावडे येथे तो शिष्य सांगित होता तर गंगेची पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असता म्या देखील आहे देव संन्यासी दंडधारी कशा बर वेष्टिले शिरे सुवर्ण पादुका चरणा माझारी कांती अंगावरी फाकत असे कली काळास तव गुप्त होणे आपण जातो गाणगा होणे तुम्हीच तत्पर असावे भजने ऐसे सांगा म्हणून एकतील प्रत्यक्ष पाहिले मार्गास तुम्ही एक झालीशी चिंताक्रांत पुष्पे येथील जळात घेऊन निवांत रमावे नावडी याने ऐसे कथिले त्यावरी शिष्य हर्षले ऋतुकी आता श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवात वात तीर्थ गुरुप्रसाद सुमने काढून घेतले शिष्य वर्गाने मग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मनी करीत खुना सांग तो एक आता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते गणिता न आठवती ते समय ज्यांनी केले आश्रम स्वीकार ते संन्यासी थोर तेथे नवाय गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृही नांदत सकल तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त परिमित धरिले श्री जगद्गुरूंच्या समागमी चारी जन होते आम्ही सायम देव नंदी नरहरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पचारी श्री गुरु प्रसाद वंदिले शिरी ही पहा म्हणानी पुष्पेकरी घेऊन झडकरी दिधली चौघांशी चारी पुष्पाशी मस्तकी धरली भावीशी आनंद झाला नाम धारकाशी श्री गुरुप्रसाद याची दृष्टी पडायला येते श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पदृष्टी नृसिंह सरस्वती वाक्याने प्रसाद प्राप्ती नाम द्विपंचशतोमो अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 53
सर्व गुरुचरित्राचे सार. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्य नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरुचरित्र अध्याय 52. ऐकुनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पेन सेवुनी श्री गुरुचरित्र सारामृत. नामधारक तटस्थ होत. अंगी घर्म पुलंकाकित रोमांच ही उठती देखून असिद्ध सुखवती नाम समाधी लागली या शिवनती. सावध करावया मागुती लोक पवकारा कारणे म्हणून हस्ते कुरवाळी ती प्रेमभावे अलिंगिती देवावरी ये म्हणती एक बाळा. शिष्योत्तमा नामधारक यश परिस्थिती सांगती परोपरी मंगतो नेत्रो मिलन करी कर जोडून उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तुची हा विश्वास आधारू भवसागर पेल पारू तुची करीसी श्री गुरु राय ऐसे नामधारक विनवित सिद्धाची चरणी लागत म्हणे. श्री गुरुचरित्र सारामृत अवतारणिका मज सांगा. श्री एकुणी शिष्याची प्रार्थना आनंद झाला. सिद्धाची आम्हाला म्हणती बालक तुझी वासना अखंड राहो. श्री गुरुचरित्राची कथा सांगणे का अवतारणिका प्रथमापासून सारांश निका 52 अध्यायापर्यंत. प्रथम अध्याय मंगलाचरण मुख्य देवतांचे सहसे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती झाले. द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भाव कथित. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडले असे कथिले. नामधारक मराजा संगमा श्री गुरुनीती आपले धामा अंबरीक्ष वृक्षास याचा महिमा. तृतीय अध्यायी कथियेला. चतुर्थ अध्यायी अनुसूये प्रति छळावाय त्रिमूर्ती येते परिथितेची पुत्र होती स्थान पान करीत आनंदी. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वयं अवतार पीठापुरी. श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेशी निघाले. 6व्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णे विश्वेश्वरे विघ्न करून स्थापना केली. तयाची गोकर्ण महिमा संख्यात राया प्रति गौतम सांगत. चांडाळी उद्धारिली अकस्मात. 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तया प्रति गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करीती. 8वी 9व अध्यायी राजका प्रति कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारेला भक्त ब्राह्मण तस्करा वधिती. श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती. 10माध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी आंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वती तिचे उदरी. 11 अवतारले. 12 अध्यायी माती प्रति ज्ञान कथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती. उत्तरेशी माता पित्यांचे करंजपुरीत भेटून येते. गोदा तीरी व कुशीव्यथेच्या विप्रावरी कृपा करीती. 13 क्रूर यवनाची करुणी शासन स्वयंदेवास वरदान देती. श्री गुरु कृपा करुणी. 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थी सांगती. शिष्याप्रती यात्रे दौडून गुप्त होती वैजनाथी. श्री गुरु 16 ब्राह्मण श्री गुरु भक्ती कथुनी दिधली ज्ञान शक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रति भुवनेश्वरी सानिध्य. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदुने करी अर्पण. त्यास श्री गुरुशी विद्या देऊन धन्य केला. 17 घेवडा उपटून दारिद्र्यांचा कुंभ दिला. हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा. 18वा अध्याय औदुंबराचे करुणी वर्णन. योगिनीस देऊनी वरदान. गाणगापुरास आपण एक विनविषी श्री गुरु गेले. श्रेयचा संबंध दौडून पुत्र दिधले. तिज 2 एक मरता कथिले ज्ञान सिद्ध रूपे. 20व्यात त्याची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊन तेथे निशी पुत्र उठविती. कृपाळू भिक्षा दारिद्र्याच्या घरी घेती. त्याची वंद्य महिषी होती. तिस करून दुधवंती. 22व्यात वरदित्रा. 23व्यात श्री गुरुस राजने गाणगापुरास तेथे उधरला राक्षस. त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटो जाते. श्री विक्रमा दाविती. विश्वरूप महिमा विप्र लागे. श्री गुरुपाद पद्य. 24व्यात वरदिती. म्लेच्छा पुढे वेद म्हणती. विप्र ते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊन सांगते. श्री गुरुपाशी आला. 26व्यात तया ब्राह्मण श्री गुरु सांगती. वेद रचना त्यागा म्हणती. वाद कल्पना परिते उन्मंत नायकती. 27 आणून पतिता विप्राशी वेदवाद करिता कुंठित करून शापग्रस्त ब्रह्मराक्षस त्या केले. 28 तया पतिता धर्मा सांगून कथा पुनरपी देऊन पतिता व्यवस्था गृहा प्रतिपाठ दौडविला. 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती. गुरुराव राक्षस उद्धारी वामदेव हा इतिहास तया. 30 अध्याय पतित मारता त्याची श्री करी बहु अकांत. 30 श्री गुरुनाथ कथा कथून शांत पाहती. 31व्यात त्याची कथा पतिरतीचे धर्म सांगता. सहगमा प्रकार बोधिता. तेशी येते जगद्गुरु
सहगमीची निघता सती सद्गुरू श्री गुरु झाली नमस्कारी ती आशीर्वाद देऊन तिचा पती 32व्यात उठविला 33व्याचं रुद्राक्ष धारण कथा कुकुट मर्कट दोघे जण वेशेचे कथन करीती राया ते पराशर रुद्राध्याय हिमवर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते पंचत्रिशत प्रसंगात कच देव याने कथा वर्तत अनेक सोमवार व्रत श्रीमंतिनीच्या प्रसंगी 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा दिशेने नेले परान्य भोजना कंटाळून धरिते श्री गुरुचरणा त्याचा कर्म मार्ग सांगते सप्तत्रिशी ज्ञाना धर्म विप्र सांगते ब्रह्मकर्म प्रसन्न होऊन वर उत्तम देते श्री गुरु त्याचे अष्टत्रिशी भास्कर ब्राह्मण तेघांपुरते शिजवी अन्न जेविले बहुब्राह्मण अनेक गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंदा होती तिची दिल्ली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी कर वीर शुष्क काष्ट चूर्ण दौडिले त्याचे कुष्ठ शबर कथा शिष्य वरिष्ठ 40व्यात सांगती 41 सायमदेव हस्ते घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद पार्वा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेशी सायमदेव घे येऊन करीती श्री गुरुस्तवाल त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 43 अनंतर व्रत धर्मराय कृष्ण सांगत त्याची कथा सायमदेव व्रत सांगून व्रत करविली 44 तंतुकार भक्तशी श्री पर्वत दावुनी भक्षणेशी शिवरात्री पुण्यकथा त्याशी विमर्शन राजा कथिली 45 कृष्टी ब्राह्मण आला तुझा पुरावून त्याला करवून संगमी स्नान कुष्ठ सोनी ज्ञान देती कल्लेश्वर हिपरगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवी सापुला शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी 47 दिवाळी सण श्री गुरुशी आमंत्रिती 7 जन तुके रूपे धरून आपण गेले मठही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाके ते शतगुणी पिकोणी पुढती आनंद विल्ले तया ते 49 श्री गुरुमूर्ती अमराजा संगम महात्मस कथिती स्नान करून दौडविती कुष्ठ देवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छाचा स्फोटक दवडीती भक्तिस्थवर त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटू म्हणती 50वे अध्यायी 51 व 52 श्री गुरुमूर्ती देखून एक स्थिती पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नायायती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करून निर्धार शिष्याशी सांगती गुरुवर आजही आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेशी ऐसे कोणी भक्तजन मनी होती अति उद्दिग्र शोक करीती अक्रदोन श्री गुरुचरणी लोळती तुके पावणे श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळी ती मध्वजनी धरा आसक्ती मठा माझी राहुण्या ऐसे बोलून शिष्याशी गुरु गेले कर्दळी वनाशी का नाविक मुखे सांगुनी गोष्टीशी निजानंद निमग्र होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52वा अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझा लागे सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिले अवतारणे का श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरुगुप्त असती गाणगापुरी कलियुगे अधर्म वृद्धी पावले म्हणून या श्री गुरुगुप्त झाले भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापि हे अवतारनिका सिद्ध माळा श्री गुरुशी भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैसा कार्य संपादिती पूर्वी ऐकले असेल काने त्याते तत्काळ येऊन ठाणे इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसे अवतारनिका जाणा तुझ्या कथिली कथांची खुन हिचे सतत करिता स्मरण कथा अनुग्रमे स्मरत असे ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनत असे कर जोडून तुझे उच्चार वचने सर्व सिद्धी आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणे किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा गुरुराया श्री गुरुराय सिद्ध म्हणे नामधारका तुवा प्रश्न केला नाही का परोपकार होईल तू लोका तुझ्या प्रश्ने करून या अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचनाची पद्धती तुझी सांगतो याची सुचिरवृत होणे शास्त्र रीती सप्ताह करिता बहुपुण्य दिन शुद्धी करावी पाहून आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचवायचे स्थान रंग वल्ल्याआधी शोभा करावी देश कालाधी संकल्प करून पुस्तकारूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बसावा असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामाधी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मण वडिला वंदून पुरोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा मग नवसंख्या अध्यायात प्रथम दिनी
21पर्यंत, द्वितीय दिनी 29, चतुर्थ दिनी तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पे 38 पर्यंत, पाचवी दिनी 43 वरी, सहावी दिनी सप्तमी 52, वाचून अवतारणिका वाचावी, नित्यपाठ होता पूर्ण करावे, उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्कारून उपहार हाई काही करावा या प्रकारे करावे, सप्तदिन रात्री करावे, भूमिशयन सारांश शास्त्र धारे करून शुचिर्भूत असावे, एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्य दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे, ऐसे सप्त अनुष्ठान करीता होय श्री गुरु दर्शन भूते प्रेतादी बाधा निरसुनी होणे शक्य होत असे, ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक लागे चरणी म्हणे, बाळाची वाली पुरवून कृतकृत्य केले गुरुराय श्रोते म्हणती वंदोनी पायी, श्री गुरु केली बहु नवलाई, बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले, किंवा सिद्धमुनी बाला हक नामधारक शिष्य चातक मुख पसरून बिंदू एक मागता अपार, वर्षाला श्री गुरुरायांचे धरू चरण, सिद्धमुनीचे करू वंदन, नामधारका करू नमन, ऐसे करी नारायण श्री गुरु रूपी नारायणा विश्वंभरा दिनोध्वरा, आपण आपली दावणी खुना गुरु शिष्य रूपे क्रीडसी, इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विपंचाशताध्याय सारे अवतारणिका नाम 53 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुचरित्र संपूर्णम। ओम तत्सम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुदेव दत्त दत्त।